थोडा एक आमचा मुंबईतला मेन्यू इकडे घेऊन आलो आहे की जे आपले मुंबईचे आउटलेट आहेत, कोस्ट अँड ब्लूम असेल, नवचैतन्य असेल, त्यातल्या काही फेमस डिशेस आहेत की ज्या लोकांना आवडतात, त्या डिशेस आम्ही मालवणकरांसाठी चैतन्यमध्ये उपलब्ध करून देतो आहे. तर मी रेवंडीमध्ये राहतो 4 किलोमीटरवर. तारकर्ली असेल, देवबाग असेल, सो तिथे पार्सल सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहे का? हो, आपण पूर्ण मालवणभर आपण होम डिलिव्हरी देतो, ती सुद्धा फ्री होम डिलिव्हरी देतो. अच्छा, म्हणजे तुमचा मालवणी पण असेल किंवा ह्या कबाब्स अँड करीचा मेन्यू सुद्धा असेल. ओके. फक्त आम्हाला एक तास आधी तरी तुम्हाला टाइम द्यावा लागेल. बट येस, तुम्हाला यायची गरज नाही, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मुंबई दौरा संपून आता पुन्हा एकदा आपण मालवणला आलेलो आहोत. आपण मुंबईमध्ये कोस्ट अँड ब्लूम नवचैतन्यला भेट दिली. चैतन्याचं जे उगमस्थान आहे, म्हणजेच मालवण येथून 1992 साली चैतन्य हॉटेलला सुरुवात झाली. तर आज आपण चैतन्य मालवणला भेट देणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओद्वारे एक चांगली माहिती मिळणार आहे. ही जर माहिती तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आता आपण आहोत भरड नाक्यावर, जिथून मालवण बाजारपेठेला सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. हा वनवे आहे समोर, हा भरड नाका आहे आणि इथून हा सरळ रस्ता पुढे मालवण बाजारपेठेमध्ये जातो. या ठिकाणी चैतन्यासाठी पार्किंगची व्यवस्था आहे. चैतन्य जेवून जातास मग गाडी हाय लावा, म्हणजे इथे आपल्याला गाडी पार्क करायची आहे आणि इथून पुढेच म्हणजे अवघ्या एक 5-6 दुकान सोडून पुढे चैतन्य आहे. चला आपण पुढे जाऊया. तर हे आहे मालवण चैतन्याचे सगळे मेन्यू. हे आल्यानंतर बऱ्याच वेळा आपण हे मेन्यू ट्राय केलेले आहेत. आपल्याबरोबर पांडू दादा आहेत. ती जवळजवळ 20-25 वर्ष तुम्हाला इथे बघतोय, त्याहून कदाचित अधिक झाली असतील. तर पांडू दादा, आता नवीन काय देणार? आपण रोज आपण तर मासे खातोच, इथे आल्यानंतर चिकन ट्राय करतो, काहीतरी नवीन आता नवीन फेस्टिवल चालू केलंय. अच्छा, कबाब अँड करी. कबाब अँड करी फेस्टिवल. ओके. ते अंधेरीचे आमचे हेडशेफ आलेले आहेत. अच्छा, नवचैतन्याचे हेडशेफ आता मालवणमध्ये आलेले आहेत. अरे वा. ते तुम्हाला नवीन फेस्टिवल देणार आहेत. ओके, ते टेस्ट करून बघा. नक्कीच. सो आता आपण कबाब अँड करी ट्राय करणार आहोत. खास नवचैतन्याचे शेफ आपल्या मालवणात आलेले आहेत आणि खरंच मालवणकरांसाठी काय, सिंधुदुर्गकरांसाठी ही खरंच पर्वणी आहे, सगळ्यांसाठी आहे. येस, नक्कीच. तर आपण ट्राय करूया. त्याच्यासाठी नवीन फिश करी वगैरे तयार केलेली आहे. अच्छा, सुळ्याची आमटी आहे. अरे वा. त्याच्यानंतर शेतको फ्राय आहेत. ओके, बांदोशी आहे. अच्छा, नवीन फिश आम्ही आता मान्सून साठी तयार केलेले आहेत. नक्कीच. नक्की आता हे काहीतरी नवीन ट्राय करूया. मित्र, पुन्हा एकदा स्वागत आहे मालवणी लाईफ युट्यूब चॅनलमध्ये. आता आपण मूळ स्थानाकडे आलेलो. नक्की. मगाशी पांडू दादांनी जसं सांगितलं की आपण कबाब अँड करी हे फेस्टिवल करतोय, तर काय आहे हा फेस्टिवल आणि काय मेन्यू याच्यामध्ये बघायला मिळतील? अच्छा, सो ह्या फेस्टिवलच्या मागची एक आयडिया सांगतो. कारण इतकी वर्ष आम्ही मुंबईतनं मालवणमधलं मालवणी जेवण मुंबईत घेऊन लोकांना देतोय. तर आता आपल्याकडे पाऊस चालला आहे, मासे तेवढे कमी आहेत, तर मालवणमधल्या लोकांसाठी काही ना काहीतरी वेगळं करावं म्हणून आम्ही थोडा एक आमचा मुंबईतला मेन्यू इकडे घेऊन आलो आहे की जे आपले मुंबईचे आउटलेट आहेत, कोस्ट अँड ब्लूम असेल, नवचैतन्य असेल, त्यातल्या काही फेमस डिशेस आहेत की ज्या लोकांना आवडतात, त्या डिशेस आम्ही मालवणकरांसाठी चैतन्यमध्ये उपलब्ध करून देतो आहे. त्यासाठी खास माझे नवचैतन्याचे हेड शेफ हे इकडे येऊन त्यांनी हा मेन्यू डिझाइन केलेला आहे.
सो कबाबमध्ये कोणते कबाब आपण try ओके करू? सो कबाबमध्ये आज मी तुम्हाला देतोय मालगुडी चिकन टिक्का. सो मालगुडी म्हणजे साऊथ इंडियन मधलं एक विलेज आहे. सो थोडं साऊथ इंडियन स्पायसेस यूज करून आपण चिकन टिक्काला थोडं ट्वेस्ट केलेलं आहे. ओके त्याच्यानंतर येल्लो मिर्च चिकन टिक्का हा खूप इंटरेस्टिंग टिक्का आहे. येल्लो मिर्च म्हणजे काय, ज्यावेळी आपली मिरी असते त्यावेळी ती हिरवी असते म्हणजे कच्ची असते, त्या मिरीची पावडर बनवतात आणि त्या मिरीपासून आपण हा कबाब बनवतो. त्यामुळे ती येल्लो मिर्च इतकी स्वीट थोडी झेस्टी अशी ती छान, तो माझा सगळ्यात आवडता आहे. आणि दुसरं जो आहे तो चिकन रोजाली टिक्का. रोजाली म्हणजे प्रिटी आपण म्हणतो ना, एकदम ब्युटिफुल दिसायला, कट केल्यानंतर बाहेरून पिंक आतून छान येल्लो, माउथ मेल्टिंग असा तो रोजाली चिकन टिक्का आहे. तो स्टफ विथ चिकन खिमा असा तो आणि रोल केलेला आहे. तो रोजाली चिकन टिक्का आहे. प्लस मी तुम्हाला देतोय सीख कबाब. ओके ओके सो येस, तुम्ही स्टार्टर आपण आता एन्जॉय करूया. नक्कीच. देन विल मूव टुवर्ड्स द करीज. नक्कीच. सो पिली मिर्च कबाब, रुजाली कबाब, मालगुडी कबाब आणि सीख कबाब कसा वाटला? सगळे एकापेक्षा एक आहेत. मी असं डिसाईड नाही करू शकत की कुठलं जास्त छान. चारही टेस्टी. तू मालवणकरांना रिकमेंड करू शकतेस? नक्कीच नक्की ट्राय कर. एक छान टेस्ट तुम्हाला मिळेल. काय म्हणशील बंटी? तू तर लहानाचा मोठा मालवणात झालायस, काय म्हणशील? एक नंबर टेस्ट असा. मी सध्या कॉन्सन्ट्रेट याच्यावर केली. श्रावण चालू होतो ना, लवकरात लवकर. म्हणजे आता मुंबईला जायची गरज नाही खास कबाब खायला. पण मुंबईत असाच तर नऊ चैतन्यमध्ये जा. अप्रतिम अप्रतिम. मुंबईला असताना संडेला म्हणजे रविवारी ठरलेला असायचा खिमा पाव, आणि हा खिमा पाव आपल्या मालवणात मिळतोय ह्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे खिमा पावासाठी धन्यवाद. थँक्यू. कारण का खूप आवडीचा हा विषय आहे. सो मगाशी तू जसं सांगितलंस की आपण कबाब आणि करी, सो करीमध्ये आपण काय इंट्रोड्यूस करतोय? सो करीमध्ये आता करी म्हणजे एक मेन कोर्स. सो करी कबाब्स अँड करी एक नाव आहे. करीमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मेन कोर्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याकडे मटन खिमा आहे आणि ही वन ऑफ अवर कोस्ट अँड ब्लूमची टॉप सेलिंग डिश आहे मलाबार करी. ओके. सो आपल्याला रेग्युलर आपल्याला जशी माशाची आमटी खायची सवय असते, सो त्याच्यात एक ट्विस्ट देऊन आपण त्याच्यात थोडं साऊथ इंडियन स्पाइस करून थोडं एक मलाबार क्युझिन इन्स्पायर आपण ती करी बनवली आहे. अच्छा. बेस आपला कोकोनट मिल्कचाच आहे आणि त्याच्यावर आपण प्रॉन्समध्ये ती करी देतो आहे. सो इट्स अ व्हेरी फ्लेवरफुल, स्वीट, थोडीशी स्पायसी आणि भाताबरोबर अमेझिंग लागते. मलाबार करी आहे. येस येस येस. प्रॉन्स कबाब किंवा फिश कबाब देखील आहे तिकडे चिकन बरोबर. मगाशी मी जसं सांगितलं, मस्ट ट्राय खिमा आणि मलाबार पराठा आहे आपल्याकडे. करी आपण ट्राय करूया. सो रोज रोज आपली माशाची आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल, नाईस, तर नक्की ट्राय करा. लवकरात लवकर या. हे फेस्टिवल लिमिटेड डेजसाठी आहे, कारण का जसं मगाशी मित्राने सांगितलं, कदाचित पुढे कंटिन्यू पण होईल, पण जसं मगाशी मित्राने सांगितलं की नवचैतन्याचे शेफ खास इकडे मालवण वासियांसाठी किंवा सिंधुदुर्ग वासियांसाठी आलेले आहेत आणि त्यांनी हे मेन्यू डिझाईन केलेले आहेत. सो लवकरात लवकर भेट द्या. अफलातून टेस्ट, काहीतरी वेगळं खाण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, तर ही संधी तुम्ही दवडू नका. सो थँक्यू सो मच टीम चैतन्य. पांडुदादा असतील, मित्र आहे, त्याच्यानंतर शेफ प्रथमेश आहे आणि शेफ हरीश आहे.
का शेफ हरेश मुंबईवरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी खव्यांसाठी घेऊन आलेले आहेत। प्रथमेशचा तर आपण रोजच जेवतो, खरं तर खूप मोठा सहभाग आहे प्रथमेशचा या सगळ्या गोष्टींमध्ये। कारण प्रथमेश, मी जेव्हा नवचैतन्य शूट केलं त्यावेळेला मी सांगितलेलं की मालवणला आल्यानंतर तुम्ही इतर फूड तर ट्राय कराच, पण त्याच्याबरोबर आपण दाल खिचडी देखील त्यावेळेला रिकमेंड केलेली। सो अल्टिमेट फूड। सो तुम्हाला खूप खूप धन्यवाद आधी सगळ्यांना, आणि नक्कीच आपल्या सिंधुदुर्ग मधल्या खवयांसाठी काहीतरी वेगळी पर्वणी आलेली आहे, सगळ्यांनी नक्की ट्राय करा। हे कबाब आणि करी जे आपण फेस्टिवल केलेलं आहे ते किती दिवसासाठी, काही लिमिटेड पिरियडसाठी आहे? कबाब्स अँड करी फेस्टिवल आपण 24 म्हणजे जो गटारीचा आहे अच्छा, पर्यंत आपण कंटिन्यू ठेवतोय। ओके, त्याच्या पुढे लोकांचा असा डिमांड आहे की सर तुम्ही कंटिन्यू ठेवा। मोस्टली आम्ही हे पुढे काही त्याच्यातले कबाब तरी आम्ही पूर्णपणे कंटिन्यू ठेवणार आहोत। ओके, पण येस, कधी पण तुम्हाला लागलं तर तुम्ही सांगू शकता। शेफ प्रथमेश आहे, शेफ प्रथमेश सुद्धा तुम्हाला नक्कीच नक्कीच नक्कीच। दुसरी गोष्ट एक अशी आहे की आपलं हे जे हॉटेल आहे मालवणमध्ये बाजारपेठेमध्ये, पण इतर आता मी रेवंडीमध्ये राहतो 4 किलोमीटरवर, तारकर्ली असेल, देवबाग असेल, सो तिथे पार्सल सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहे का? हो, आपण पूर्ण मालवणभर आपण होम डिलिव्हरी देतो, ती सुद्धा फ्री होम डिलिव्हरी देतो। अच्छा, म्हणजे तुमचा मालवणी पण असेल किंवा ह्या कबाब्स अँड करीचा मेन्यू सुद्धा असेल। ओके, फक्त आम्हाला एक तास आधी तरी तुम्हाला टाइम द्यावा लागेल, बट येस, तुम्हाला यायची गरज नाही, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। नक्कीच नक्कीच। सो व्यवसायानिमित्त मालवणात आलेल्या आमच्यासारख्या या चाकरमान्यांसाठी जे तुम्ही मेन्यू आणलेले आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मालवणी लाईफ परिवाराकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। सो तुडुंब जेवलेलो आहोत, अन्नदाता सुखी भव। कसं वाटलं? एकदम मस्त, एकदम असं फ्रेश झाल्यासारखं वाटलं। ओके, काहीतरी नवीन मालवणमध्ये ट्राय केलंयस? हां, नक्कीच। आता तुम्हाला हे सांगू शकत नाही की हे खायला मुंबईला जाऊया किंवा मुंबईला जाऊन हे ट्राय करू। हो हो, आता रडारड करायची नाही। काय सांगशील बंटी? जाम मस्त जबरदस्त, बरं, म्हणजे ही आता फिश जी कोळंबीची आपण करी आहे, आपण घरी आपल्या मालवणी पद्धतीने करतो। आज काहीतरी वेगळं वेगळी खाण्याची- टेस्ट आहे, वेगळी टेस्ट आहे याची, नक्की ट्राय करा। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की चैतन्य हे 1992 पासून आपल्याला अविरत सेवा पुरवत आहे। चैतन्य मालवण झालं, चैतन्य दादर झालं, नवचैतन्य अंधेरी असेल किंवा कोस्ट अँड ब्लूम हे जे आपलं दादर येथे चालू झालेलं आहे, या सगळ्यांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण एवढंच आहे की जी उत्तम टेस्ट आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। मित्रांनो, आपल्या मालवणवासियांसाठी किंवा सिंधुदुर्गकरांसाठी एक पर्वणी या ठिकाणी आलेली आहे। जसं आपण मगाशी बघितलं, कबाब अँड करी फेस्टिवल आहे। सो नक्की तुम्ही इथे आल्यानंतर ह्या वेगवेगळ्या करीज आहेत किंवा वेगवेगळे कबाब आहेत ते नक्की ट्राय करा। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन। तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू।